हॅलो सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अमोल. आज मी मुंबईमध्ये आहे आणि पुन्हा तोच टॉपिक. सर्व भाषांवरती जरी आदर असला, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. चेंबूरमध्ये हे एक शॉप आहे, दुकान आहे, मनीज. एकदम वेल नोन, वेल फेमस आणि खूप छान टेस्ट, सगळ्यात वेल नोन. सगळ्या लोकांना इथे यायला आवडतं. पण तुम्ही बघाल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा जो दर्शनी भाग आहे, दर्शनी भागावर तुम्ही बघा, खूप छान अशी सजावट केलेली आहे. थोडं खाली तुम्ही बघा, यापूर्वी एक नाव होतं, त्याचंच नाव मराठीमध्ये होतं. ती प्लेट कट करून त्याच्यामध्ये त्यांनी तमिळ जी भाषा आहे ती वापरलेली. वन ऑफ द ओल्डेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड, 5,000 years ago. तमिळ इज द सोर्स ऑफ ऑल द लँग्वेज. तमिळ इज अ मदर लँग्वेज टू ऑल लँग्वेज. पण मुंबईमध्ये असताना जसं प्रत्येक राज्याने आपापली भाषा सांभाळलेली आहे, तर मला असं वाटतं, तुम्ही जर कुठल्याही राज्यात जाल, कुठल्याही सिटीत जाल, तुम्ही चेन्नईमध्ये गेला तर तिकडे डॉमिनंट लँग्वेज आहे स्टेट, राज्य, महाराष्ट्र. त्यानंतर तुम्ही बेंगलोरमध्ये गेलात तर तिकडे डॉमिनंट लँग्वेज आहे कन्नड. आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये तेलुगू. तर मला असं वाटतं की कुठे, तर मला असं वाटतं की मुंबईमधून लोकांचंही लक्ष नाहीये, पोलीस प्रशासनाचं लक्ष नाहीये, बीएमसीबी दुर्लक्ष करते. आणि यापूर्वी सुद्धा मी चेंबूर मधलाच एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावरची कारवाई झाली की नाही मला माहित नाही, पण बऱ्यापैकी फरक पडला. पण आता इकडे तुम्ही डायरेक्ट बघू शकता, राईट साईडला मेन्शन केलेलं आहे, राईट साईडला एक मेन्शन केलेलं आहे. बट ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन मुंबई ऍक्ट, जो फ्रंट भाग आहे, फ्रंट भागावरती तिथे कुठेच तुम्हाला दिसत नाही. तुम्ही बघा, एक झूम करून दाखवा, तिथे एम बघा, मनीज कॉर्नर जे काढलेलं आहे मुद्दाम, तर ते काढून त्याच्यावरती प्लेट चिटकवली. तर जर सगळ्या गोष्टी समान असतील, सगळे कायदे समान असतील, तर ह्याकडे दुर्लक्ष आहे. परवा दिवशीच मी पोलिसांशी बोललो. तर पोलिसांची ही प्रतिक्रिया होती की ठीक आहे, आता आम्ही काय करायचं याविषयी, किंवा आम्ही याच्यामध्ये काय सहभाग घेऊ. पण ही गोष्ट दुसऱ्या राज्यांमध्ये होत नाही, ही गोष्ट दुसऱ्या शहरामध्ये होत नाही, ही गोष्ट आपल्यामध्ये होते. कारण मुंबईतल्या लोकांना, मुंबईतल्या संस्कृतीला सगळ्यांनी इथे डोक्यावर घेतलंय, कोणाचंही लक्ष नाही. मला असं वाटतं, माझी नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाला, माझी नम्र विनंती आहे, महाराष्ट्र एकीकरण समिती मुंबई महाराष्ट्र, अजूनही रूल फॉलो झाले पाहिजेत. जे कोणी मला फॉलो करतात त्यांनाही. आणि सगळ्यात मोठी माझी नम्र विनंती आहे बीएमसीला, म्हणजे मुंबई महानगरपालिकेला, की त्यांनी ह्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि लवकर हे नाव काढून टाकावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.